तर एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे सांगलीतील तिचंगीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेसाठी पोलीस फौज फाट्यासह प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, मात्र शेतकऱ्यांकडून याला तीव्र विरोध केला जातोय। दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला शेतकऱ्यांनी मोजणीपासून रोखून धरलंय। कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि त्यासाठी जी काही आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगानं शेतकरी एकजूट झालेला आहे। सांगली जिल्ह्यातील कौटुंबा तालुक्यातील तिसंगी गावामध्ये काल प्रांताधिकारी व सगळे भूसंपादन अधिकारी येथे डिमार्केशन करण्यासाठी मोजणी करण्यासाठी आलेले होते। काल दिवसभर शेतकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध करून प्रचंड वादावादी करून त्यांना कोणत्याही पद्धतीची मोजणी करून दिली होती। आज दुसऱ्या दिवशी सुद्धा तहसीलदार अधिकारी असतील, इतर भूसंपादनाचे सगळे अधिकारी असतील, आज इथं तिसंगीमध्ये आलेले आहेत। तर सकाळपासून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट करून जोरदार घोषणाबाजी करून आजही त्यांच्या मोजणीला रोखलेलं आहे। त्यांना कोणत्याही पद्धतीची मोजणी होऊन दिलेली नाही। संध्याकाळपर्यंत कितीही त्यांनी दडपशाही केली, कोणतीही त्यांनी कारवाई केली तरी सुद्धा शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंच जमीन ह्या भागातली द्यायची नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे आणि तशा पद्धतीची भूमिका घेऊन वावरामध्ये सगळे शेतकरी आज एकजूट झालेले आहेत।